गुड इव्हनिंग सगळ्यांना. काही टेक्निकल इश्यू मुळे आपल्याला मागचं लेक्चर अर्ध्यातच सोडावं लागलं होतं. ठीक आहे, असो, काय हरकत नाही. आपण परत पहिल्यापासून सुरू करू. बघा, आता आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे त्यांनी क्वेश्चन काय दिलेला आहे, इकडे लक्ष द्या. आपल्याला त्यांनी क्वेश्चन काय दिलेला आहे की आपल्याला स्लोप आणि डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचे. कुठे करायचे? सी पॉइंटला करायचे. कुठे करायचे? सी पॉइंटला. आणि स्लोप डिफ्लेक्शन ऍट सी पॉइंट आणि स्लोप ऍट डी पॉइंट आपल्याला करायचं आहे. फॉर अ बीम शोन फिगर आपल्याला ई ची व्हॅल्यू दिली त्यांनी 200 जीपीए. आपल्याला आय ची व्हॅल्यू दिली त्यांनी 1 × 10⁸ एम रेस टू 4 आणि आपल्याला हा बीम दिलेला आहे. बघा, लक्ष द्या. आता सर्वात पहिले ई आय जो आहे आपला तो ई आय आपल्याला कन्वर्ट करून घ्यावा लागेल, पण आता आपल्याला त्याची गरज नाहीये. आपल्याला तो नंतर करायचा आहे. त्याच्याकडे आता आपण सध्या लक्ष देत नाहीये. आपल्याला नंतर त्याचं कॅल्क्युलेशन करायचंय. आता सध्या पुरता आपल्याला काय बघायचंय? आपल्याला आपल्या स्टेप्स फॉलो करायचे आहे. मी काय लिहून दिलाय तुम्हाला मॅकॅल्यूज मेथडच्या स्टेप की सर्वात पहिले आपल्याला जेव्हा सिम्पली सपोर्टेड बीम असतो, कोणता बीम असतो? सिम्पली सपोर्टेड बीम. जेव्हा सिम्पली सपोर्टेड बीम आपल्याला दिलेला आहे, तर सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये आपल्याला सर्वात पहिली स्टेप काय करावं लागते? रिएक्शन फाइंड आउट करावं लागते. कारण की मित्रांनो, मॅकॅल्यूज मेथड मध्ये विदाउट रिएक्शन फाइंड करून आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही. कारण की आपल्याला सगळे फोर्सेस माहिती पाहिजे ऑलरेडी. कारण की आपल्या मॅकॅल्यूज मेथड मध्ये सर्वात महत्वाचं काय? आपल्याला मुवमेंटच घ्यायची आहे. आणि मुवमेंट घेताना आपल्याला सगळे फोर्सेस माहिती पाहिजे. म्हणून इथं मी काय केलं? सर्वात पहिली स्टेप रिएक्शन फाइंड आउट केली. मग समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. मग आर ए प्लस आर बी आपला युडीएल आहे. युडीएल ला फोर्स मध्ये कन्वर्ट करताना काय करायचं? मी सांगितलं, युडीएल ला जेव्हा आपल्याला फोर्स मध्ये कन्वर्ट करायचं असतं तेव्हा आपण काय करतो? फोर्स इंटू डिस्टन्स करतो. काय करतो? फोर्स इंटू डिस्टन्स करतो. कोणाला जर मुवमेंट घेताना प्रॉब्लेम असेल किंवा सर आम्हाला मुवमेंट घेता येत नाही, युडीएल ची मुवमेंट घेता येत नाही, युएल ची मुवमेंट घेता येत नाही, तर चिंता करू नको मित्रा. तुझ्यासाठी मी ह्या टॉसच्या थेरी ऑफ स्ट्रक्चरच्या सुरुवातीलाच पहिलंच लेक्चर जे इंट्रोडक्शनचं आपल्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला दिसेल, ते तुम्ही बघायचं. तिथे तुम्हाला सगळं मी स्पष्टीकरण केलेलं आहे की कशा प्रकारे आपण मुवमेंट घेतो, एंड म्हणजे काय, कशा रिएक्शन असतात. घाबरायचं कारण नाही. ती व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही या लेक्चरकडे वळा. ओके. आणि सर्वात पहिले हा न्यूमरिकलचं लेक्चर करण्याच्या अगोदर मी मॅकॅल्यूज मेथड पूर्ण एक्सप्लेन केली तुम्हाला. स्टेप बाय स्टेप प्रोसिजर मी एक्सप्लेन केली. ती व्हिडिओ आधी बघा आणि मग इथे या. बघा, लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचं आहे? अजूनही जर कोणी आपल्या वेबसाईटवर साइन अप केलेलं नसेल तर त्यांनी वेबसाईटला लॉग इन करा, साइन अप करा आणि तिथे हा थेरी ऑफ स्ट्रक्चरचा किंवा मेकॅनिक्सचा, मॉसचा जे काही फ्री कोर्स तुम्हाला अवेलेबल आहे त्याला एनरोल करा. म्हणजे तुम्हाला डेली जे लाईव्ह क्लासेस असतील, बघा वेबसाईटवर आपण अशी प्रोव्हिजन केली आहे की तुम्ही लाईव्ह क्लासेस मध्ये बोलू सुद्धा शकता. मला डाऊट लाईव्ह क्लासेस मध्ये मला विचारू शकता. तेच जर तुम्ही युट्यूबवर गेला लेक्चर बघायला तर युट्यूबवर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये भेटेल. तिथं तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करू शकता किंवा आपण युट्यूब लाईव्ह जरी क्लास घेतला तरी पण तिथे तुम्ही कमेंट करू शकता. तुम्ही बोलू शकत नाही. पण तीच फॅसिलिटी आपण तुम्हाला आपल्या वेबसाईटवर प्रोव्हाइड करतो की वेबसाईट थ्रू तुम्ही जर आपलं लॉग इन लेक्चर बघत असणार तर तिथे तुम्हाला ऑनगोईंग लेक्चर मध्ये बोलता सुद्धा येईल. आणि त्याला कोणत्याही स्टुडंटचं नंबर ऑफ स्टुडंटचं लिमिट नाही. 1000, 5000, 6000 मुलं एका वेळेस बोलू शकतात, अशी प्रोव्हिजन आपण केलेली. चला, लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचंय? रिएक्शन फाइंड आउट करायचंय. मग सर्वात पहिले समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. कारण की इथं कोणता हॉरिझॉन्टल फोर्सच नाहीये. फोर्स नसल्यामुळे इथली हॉरिझॉन्टल जी रिएक्शन येणार आहे ती 0च येणार आहे. कारण की कोणत्याही प्रकारचा हॉरिझॉन्टल फोर्स नाहीये. उरले कोणते? व्हर्टिकल फोर्सेस. मग सगळ्या व्हर्टिकल फोर्सेसची आपल्याला अल्जेब्रिक सम करायची. समेशन ऑफ एफ वाय म्हणजे काय? अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0. आणि मी पहिल्याच लेक्चरला तुम्हाला सांगितलं सम आणि अल्जेब्रिक सम मध्ये डिफरंट आहे. काय डिफरन्स आहे तो तुम्ही ते लेक्चर बघून करू शकता. आता परत मी तर तुम्हाला तो रिपीट करत बसत नाही. लक्ष द्या. आता तुम्ही टॉस मॉस शिकताय याचा अर्थ तुम्ही मोठे झाले. नसतील तरी मोठे झाले. चला, लक्ष द्या. आता इकडे एफ वाय इज इक्वल टू 0. मग आर ए प्लस आर बी वरती जाणारे पॉझिटिव्ह घेतले, खाली जाणारे निगेटिव्ह घेतले.
UDL ला 2 into 6 का केलं? कारण की UDL ची इंटेन्सिटी 2 आहे आणि ती किती डिस्टन्सवर आहे? 6 डिस्टन्सवर आहे. मग आपल्याला इंटू 6 करावं लागेल, बरोबर? म्हणजे त्याला फोर्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग उरला काय 5, तो तसाच घेतला, ऍडिशन केली 17 आलं. आता मला काय घ्यायची? मुवमेंट घ्यायची. तर मुवमेंट आपण कुठेही घेऊ शकतो, पण मुवमेंट घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला रूल सेट करायचा आहे. काय रूल सेट करायचा आहे? की मी क्लॉकवाईज काय घेणार आहे, अँटी क्लॉकवाईज काय घेणार आहे आणि मी कोणत्या डायरेक्शनला बघताना ते फॉलो करणार आहे. आता माझ्यासाठी ते रूल वेगळे असतील, तुमच्यासाठी ते रूल वेगळे असतील, पण आपल्या दोघांमध्ये कॉमन काय राहील, की आपल्या दोघांनी जे रूल सेट केले ते न्यूमरिकलच्या स्टार्ट टू एंड तेच फॉलो करायचे. बघा, तुम्हाला याच्या पहिले कोणी काही सांगितलं असेल, की ऑलवेज क्लॉकवाईज पॉझिटिव्ह असतो, ऑलवेज क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह असतो, असं काहीच नसतं मित्रांनो. बिलीव्ह मी. तुमचा न्यूमरिकल आहे, तुमचं प्लेग्राऊंड आहे, तुमचे रूल तुम्ही डिसाईड करायचे. फक्त कंडिशन काय आहे, स्टार्ट टू एंड तुम्हाला तेच फॉलो करायचे. आता इथं मी काय करतो, लेफ्ट साइडला बघत असताना जेव्हा मी डाव्या बाजूला बघतोय, माझी डावी बाजू इकडे, जेव्हा तुम्ही डाव्या बाजूला बघतोय त्यावेळेस क्लॉकवाईज जी मुवमेंट येणार आहे ती मी पॉझिटिव्ह घेणार आहे आणि अँटी क्लॉकवाईज जी मुवमेंट येणार आहे ती मी काय घेणार आहे? निगेटिव्ह घेणार आहे. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. मी आता कुठे उभा आहे? ए पॉइंटला. मी कुठं मुवमेंट घेतली आहे? समेशन ऑफ मुवमेंट ऍट ए पॉइंटला उभं आहे. मग ज्या पॉइंटला आपण उभं राहतो त्या पॉइंटला आपल्या बॉडीतून जाणारे सगळे फोर्स काय असतात? जाणारे येणारे सगळे काय असतात? झिरो असतात. का असं? त्याचं उत्तर पण मी तुम्हाला सांगितलंय, की आपल्या मुवमेंटची बेसिक डेफिनेशनच काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग जर मी ज्या पॉइंटला उभो आहे, समजा मी ह्या पॉइंटला उभो आहे आणि ह्या पॉइंट मधून जर माझा फोर्स जात असेल तर ह्या फोर्सला काही परपेंडिक्युलर डिस्टन्सच नाही ना, कारण की तो त्याच पॉइंट मधून जातोय. म्हणून ते अल्टिमेटली काय येतं? झिरो येतं. लक्ष द्या आता. आता ए पॉइंटला आपल्याला मुवमेंट घ्यायची आहे 2 into 6 into 6/2. बघा इथं 2 into 6 into 6/2. मी बघतो कुठे? राईट साईडला बघतोय. म्हणजे माझे साइन कन्व्हेन्शन आता चेंज होतील. मी रूल काय सेट केलाय? जेव्हा मी लेफ्ट साईडला बघल तेव्हा क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, पण राईट साईडला बघल तर एक्झॅक्टली उलट, क्लॉकवाईज काय येणार? निगेटिव्ह येणार. परत एकदा 5 इंटू एवढं डिस्टन्स किती येईल ते? 9. त्याच्यानंतर आरबी इंटू 11 इज इक्वल टू 0. मग आर आरबी इथून आपल्याला फाइंड आउट झाले. सेकंड नंबरची स्टेप आपली काय होती? राईट डिफरन्शियल इक्वेशन, जे की आपल्याला मॅकल्यूज मेथडनी दिलेलं आहे. काय डिफरन्शियल इक्वेशन आहे आपल्याकडे? EI d2y by dx square is equal to mx. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला थर्ड याच्यात काय करायचंय? ओरिजिन डिसाइड करायचंय. आणि मी तुम्हाला मॅकल्यूज मेथडच्या फर्स्ट डे नी सांगत आलेलो आहे, की ओरिजिनचा अर्थ काय असतो? ओरिजिन असा पॉइंट असतो मित्रांनो, की ज्या पॉइंट पासून आपण डिस्टन्स मोजायला सुरुवात करतो. म्हणजे इट इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ युअर रेस. तुमच्या रेसचा हा स्टार्टिंग पॉइंट असतो. असं तुम्ही काय म्हणताय सर? कारण की जेव्हा आपल्याला सेक्शन द्यावा लागतो, तो सेक्शन ओरिजिन जर तुम्ही इथं घेतलाय तर याच्या एक्झॅक्टली अपोजिट सर्वात शेवटी सेक्शन घ्यायचा. ओरिजिन जर तुम्ही इकडे कन्सिडर केलाय तर याच्या एक्झॅक्टली अपोजिट बिटवीन टू लोड सर्वात शेवटी सेक्शन घ्यायचा. आणि सेक्शन घेताना मॅकल्यूज मेथडचा एक रूल फक्त लक्षात ठेवायचा. तो काय असतो? की section should be passed through the UDL if it is given in the question. म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? की जर आपल्या क्वेश्चन मध्ये UDL असेल तर ओरिजिन तुम्ही असा डिसाइड करा, कारण की या सगळ्यांमध्ये आपलं फ्रीडम काय? आपल्याकडे एकच फ्रीडम आहे, ओरिजिन आपण बदलू शकतो. आणि ओरिजिन हा एंडलाच घ्यायचा. लक्षात ठेवा, ओरिजिन कुठे घ्यायचा? एंडलाच घ्यायचा. मग तुम्ही एक तर राईट साईडच्या एंडला घेऊ शकता, नाही तर तुम्ही लेफ्ट साईडच्या एंडला घेऊ शकता. आता इथं मधले किती पण सपोर्ट असो, सपोर्ट नसतातच, मधले किती पण पॉइंट असो, त्या पॉइंटला तुम्हाला ओरिजिन नाही कन्सिडर करायचंय, तुम्हाला एंडला घ्यायचंय. मग आता जर तुमची युडीएल ह्या साईडला असेल तर ओरिजिन जर तुम्ही इकडच्या साईडला घेतला, लेफ्ट साईडला, तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईड तुम्हाला सेक्शन घ्यावा लागेल. आणि त्या केसमध्ये युअर सेक्शन शुड बी पास थ्रू दी युडीएल. हा मॅकॅल्यूजचा रूल आहे. मग तो रूल लक्षात घेऊन आपल्याला ओरिजिन कन्सिडर करायचं. मग आता इथं बघा, फ्रीडम आहे आपल्याला ओरिजिन घ्यायला. जर तुम्ही ओरिजिन ए घेतला असता, लक्ष द्या, जर तुम्ही ओरिजिन ए घेतला असता तर तुम्हाला सेक्शन कुठे घ्यावा लागला असता? एक्झॅक्टली अपोजिट साईडला सर्वात शेवटी, म्हणजे 5 आणि 7 याच्यामध्ये सेक्शन घ्यावा लागला असता. पण आपला सेक्शन शुड बी पास थ्रू युडीएल इफ इट इज प्रेझेंट, युडीएल इज प्रेझेंट इन दी क्वेश्चन. मला सांगा, इथं जर मी सेक्शन घेतला
तर माझा मॅकॅलिसचा रूल फॉलो होतोय का? नाही. आणि ते चालणार आहे तरी पण तुम्हाला काय करावं लागेल, इथं युडीएल तुम्हाला एक्सटेंड करावं लागेल, एवढी युडीएल एक्सटेंड करावं लागेल आणि परत खालून काउंटर युडीएल द्यावं लागेल. मग कशाला एवढं लफडं करायचं? लफडं करायचं नाही आपल्याला. आपल्याला आन्सर काढायचं, आपल्याला रिझल्ट पाहिजे. मग काय करायचं, माझ्या मर्जीवर काय, मी ओरिजिन काय करू शकतो, चेंज करू शकतो. मग मी काय करेल, ओरिजिन बी घेईल. मग ओरिजिन बी घेण्याचा फायदा काय मित्रांनो, की एक्झॅक्टली अपोजिट साईडला सर्वात शेवटी मला सेक्शन येईल आणि इथं माझा रूल फॉलो होतोय की माझा सेक्शन युडीएल मधून पास होतोय. मग आता तुम्ही म्हणणार, सर आता तुमची युडीएल इथं आहे म्हणून तुम्ही केलं, पण जर युडीएल मध्ये असली असती तर मग तुम्ही काय केलं असतं? मग तुम्ही ओरिजिन बी घ्या किंवा ए घ्या, युडीएल तुमची मध्यभागी आहे. मग त्या केसमध्ये तुम्हाला कोणताही ओरिजिन घ्यावा लागेल पोरांनो, आणि त्या केसमध्ये जिथं तुम्ही सेक्शन घेणार तिथपर्यंत युडीएल ला एक्सटेंड करायचं आणि जेवढी एक्सटेंड केलेली युडीएल आहे त्याला काउंटर युडीएल द्यायची. हे द्यावाच लागेल तुम्हाला. ओके. मग त्या केसमध्ये आपण हेल्पलेस राहतो. पण जोपर्यंत आपल्या हातात रूल आहे ना तोपर्यंत आपण ओरिजिन बदलू शकतो. मग मी इथं काय केलं, इथं बी ला ओरिजिन घेतला. बी ला ओरिजिन घेतल्यानंतर माझं काम काय सोपं झालं, मॅकॅलिसचा रूल फॉलो झाला आणि रूल फॉलो झाल्यानंतर मी तिथं सेक्शन घेऊ शकलो. सेक्शन घेतल्यानंतर मला काय करायचंय, मुवमेंट घ्यायची. मी मॅकॅलिसचं डिफरन्शियल इक्वेशन लिहिलं, ei/2y/dx². आता mx घ्यायची. आता ह्या पॉइंटला मुवमेंट घ्यायची. ओरिजिन पासून तर पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स काय, एक्स. ओरिजिन पासून पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स काय माझं, एक्स. मग आता बघा, सर्वात पहिले आरबी 7.36. आता मी कुठं बघतोय, राईट साईडला बघतोय. माझ्या प्लेग्राऊंडचा रूल काय होता, लेफ्ट साईडला बघत असताना क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. तुमचा वेगळा असू शकतो, तुमचं ग्राउंड वेगळे, माझं ग्राउंड वेगळे, पण आपली मॅच एकच आहे. ती म्हणजे तुम्हाला माहिती तुमचं टार्गेट काय, ती जिंकायची आपल्याला. लक्ष द्या. आता 7.36 इंटू किती करावं लागेल, सेक्शन पर्यंत डिस्टन्स एक्स करावं लागेल. आणि माझा तो चालला कसा आहे, घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने चाललाय, म्हणजे अँटी क्लॉकवाईज. पण राईट साईडला बघताना अँटी क्लॉकवाईज मला काय घ्यावं लागेल, पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. म्हणून मी इथं पॉझिटिव्ह घेतलं. त्याच्यानंतर हा 5 कसा चाललाय, क्लॉकवाईज चाललेला आहे. आता 5 किलो न्यूटनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स तुमच्या पायापर्यंत घ्यायचंय. मग मला इकडे 2 मीटर डिस्टन्स आहे, टोटल एक्स आहे. मग एक्स -2 केलं तर मला 5 टू जिथं मी ज्या पॉइंटला उभा आहे तिथपर्यंत डिस्टन्स भेटेल. मग बघा, -5 इंटू एक्स -5. बघा, कोणताही पॉइंट जर तुम्हाला नाही कळाला तर तुम्ही बिंदास कमेंट करू शकता, मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला तो पॉइंट परत एकदा एक्सप्लेन करून सांगेल. टेन्शन घ्यायचं कारण नाही. पण आपल्याला मार्क्स आलेच पाहिजे. आपले मार्क्स कुठंच जायला नको. लक्ष द्या. आता 2 उरला, 2 ची युडीएल उरली. मग युडीएल ची मुवमेंट कशी घेतात, सर युडीएल ला आधी फोर्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं आपल्याला, मग त्याला सीजीने मल्टिप्लाय करावं लागतं. मग युडीएलचं एवढं डिस्टन्स किती, हे 2 मीटर आहे, हे 3 मीटर आहे, टोटल एक्स मीटर आहे. मग 2 इंटू एवढं डिस्टन्स किती येईल, एक्स -5. मला केवढं डिस्टन्स काढायचंय पोरांनो, मी जिथं उभा आहे ना तिथपर्यंत जेवढी युडीएल आहे तेवढं डिस्टन्स काढायचंय. आता मी ह्या साईडला उभा आहे, मला मागे डोळे आहे का, तुम्हाला असतील, मला नाहीये. म्हणून मला माग किती युडीएल गेली ती दिसत नाहीये. मी जिथं उभं आहे ना तिथून पुढपर्यंत केवढी युडीएल आहे तेवढंच डिस्टन्स मला पाहिजे आणि तेवढंच तुम्हाला पण पाहिजे. हा, उगाच डोकं नाही लावायचं एक्स्ट्रा की सर युडीएल मागपर्यंत गेली. मित्र, तुला माग डोळे नाहीये, असतील तर तुम्ही इथं शिकू नको तू. तुला शिकायची गरज नाही. तुला 4 डोळे, पुढे 2 मागे 2. लक्ष द्या. ठीक आहे. आता आपल्याला एवढंच डिस्टन्स घ्यायचंय. मग एवढं डिस्टन्स काय होणार, टोटल एक्स -5. बघा, एक्स -5. पण युडीएल ला सीजी ने पण मल्टिप्लाय करावं लागतं. मग सीजी काय येईल याचा, परत एक्स -5/2 म्हणजे एक्स -5 इंटू एक्स -5/2. मग हे दोघं मी कंबाईन केले, एक्स -5 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 केला. कळतंय का बघा. त्याला इक्वेशन 1 नाव दिलं. त्याला इक्वेशन काय दिलं मी, 1 नाव दिलं. आता नेक्स्ट बघा. आता मला काय करायचंय, स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5 मध्ये मी काय करेल, इंटिग्रेट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला इक्वेशन 1 काय करायचंय, इंटिग्रेट करायचंय विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बघा, लक्ष द्या. आता याचं इंटिग्रेशन करावं लागेल. काय येईल याचं इंटिग्रेशन, ei
dy बाय dx इज इक्वल टू x चं इंटिग्रेशन काय येतं बोला, x चं इंटिग्रेशन काय येतं x स्क्वेअर बाय 2 आणि सेक्शन लाईन टाकायचं महत्व काय की तिथं आपल्याला कॉन्स्टंट घ्यायचं आहे. आपण पहिल्यांदा इंटिग्रेट करतोय, परत एकदा सेक्शन लाईन टाकायची -5 इंटू x मायनस 2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस 2 इंटू, आता सर तुम्ही ह्याला या पूर्ण ब्रॅकेटला x मानला, हे तुम्हाला मी मागच्या न्यूमेरिकल मध्ये सुद्धा सांगितलंय. मॅथमॅटिक्सचा रूल आहे, आपण इंजिनियर आहे, आपण M1 M2 M3 बीटेक वाले तर M4, तर त्यांना माहिती आहे जेव्हा आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करणं जेव्हा अवघड जातं तेव्हा ब्रॅकेटला आपण डायरेक्ट कोणतं तरी व्हेरिएबल मानतो. आता इथं आपण विथ रिस्पेक्ट टू x करतोय म्हणून पूर्ण ब्रॅकेटला x मानला, मग पूर्ण ब्रॅकेटचं इंटिग्रेशन काय झालं ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर बाय 2. सिमिलरली इथं काय येईल बघा 2 इंटू x मायनस 5 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 3 हा 2 तसाच आणि 3 इंटू 2 किती होतं 6 होतं, म्हणून मी इथं डायरेक्ट काय लिहितो 6 लिहितो. समजतंय का बघा, कळालं? ठीक आहे. म्हणजे आता माझ्याकडे हे कितवं इक्वेशन आलं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. आता मला काय करायचंय इक्वेशन 2 आल्यानंतर मला परत एकदा अगेन इंटिग्रेट करायचंय. लक्ष द्या, आता मी इथं काय लिहितो स्टेप नंबर 6 अगेन इंटिग्रेट इक्वेशन किती नंबरचं इक्वेशन आहे 2 विथ रिस्पेक्ट टू x. मग आता मला सांगा काय करावं लागेल इथे ei y इज इक्वल टू प्लस 7.36 x स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं x क्यूब बाय 3 आणि 3 इंटू 2 किती येतं 6. डेचा पाडा सगळ्यांना येत असेल प्लस c1 चं इंटिग्रेशन काय येतं c1x प्लस c2 परत एकदा डॉटेड लाईन मायनस 5 इंटू x मायनस 2 चा क्यूब डिवायडेड बाय 6 सेक्शन लाईन कंप्लीट मायनस 2 इंटू x मायनस 5 रेस टू 4 डिवायडेड बाय 4 आणि 4 6 जा 24 साई चौक किती होता 24 होता. हे माझं इक्वेशन आलं 3. कळालं का मला सांगा, कळतंय का मला सांगा, कळायलाच पाहिजे, काय अवघड नाही त्याच्यामध्ये, कळायलाच पाहिजे, कळतंय का सांगा. ओके, लक्ष द्या, आता लक्ष द्या. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय 7th नंबरची आपली स्टेप काय, तुम्हाला मी सगळ्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर दिलेली आहे. नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण ती अवेलेबल आहे. तुम्ही जो कोर्स घेतलेला आहे त्या कोर्स मध्ये पण ती स्टेप बाय स्टेप प्रोसिजर पीडीएफ मध्ये अवेलेबल आहे. नसेल तुम्हाला भेटली कुठे तर मला बिंदास व्हॉट्सअप करू शकता तुम्ही, मी तुम्हाला पाठवून देईन. लक्ष द्या, आणि माझा नंबर आणि आपल्या सगळ्या डिटेल्स या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत. लक्ष द्या, आता 7th नंबरला आपल्याला काय करायचंय फाइंड C1 and C2 by using boundary condition. आपल्याला काय करायचंय C1 आणि C2 फाइंड आउट करायचंय बाय युजिंग बाउंड्री कंडिशन. मग मी तुम्हाला सांगितलंय बाउंड्री कंडिशन म्हणजे बाउंड्रीलाच बघायचंय. आता कोणाची बाउंड्री मध्ये असेल तर त्याला मी काय करू शकत नाही, आय एम सॉरी. बाउंड्री कंडिशन म्हणजे बाउंड्रीलाच बघायचंय. मग बाउंड्रीला आपले दोनच पॉइंट आहे, कोणते पॉइंट आहे पॉइंट ए आणि पॉइंट बी. ओके, मग पॉइंट ए ला स्लोप आणि डिफ्लेक्शनचं काय कन्सेप्ट येते आणि पॉइंट बी ला स्लोप आणि डिफ्लेक्शनची काय कन्सेप्ट येते हे मी तुम्हाला स्टेप्स एक्सप्लेन करताना बाउंड्री कंडिशन व्यवस्थित एक्सप्लेन केल्या होत्या. आता इथं तुम्हाला ते आठवायचे आहे. नसल तुम्ही बघितलं डायरेक्ट या लेक्चरला उडी मारली असेल तर पहिले आपलं मागचं लेक्चर बघा, मॅकॅल्यूज मेथडची कन्सेप्ट स्टेप, आणि त्याच्यानंतर इकडे या. लक्ष द्या, आता आपल्याला बाउंड्री कंडिशन यूज करायची आहे. मग सर्वात पहिले मी इकडची बाउंड्री घेतो बी नंबरची. मग आता बी पॉइंटला स्लोपची व्हॅल्यू काय येणार नॉट इक्वल टू 0, कारण की स्लोपची डेफिनेशन काय मित्रांनो, स्लोप इज डिफाईन ऍज, मी सांगितलं होतं आधीच की मी 100 वेळेस तुम्हाला स्लोप आणि डिफ्लेक्शनची डेफिनेशन पाठ करून घेणार, कारण की न्यूमरिकल सॉल्व्ह करताना जेव्हा केव्हा मला बाउंड्री कंडिशन काढायची वेळ येईल तेव्हा मला ती डेफिनेशनच आठवावं लागेल.
त्या कन्सेप्टनीच मला बाउंड्री कंडिशन कळेल. आणि स्लोपची डिप्लेशन काय, स्लोपची डेफिनेशन काय, इट इज द अँगल बिटवीन tangent drawn to the deflected shape and original shape of beam. ओके, मग मला सांगा इथं डिफ्लेक्टेड शेप कसा आहे आपला डिफ्लेक्टेड शेप कसा आहे, असा डिफ्लेक्टेड शेप आहे. आणि तुम्ही ह्या बी पॉइंटला जर टँजंट ड्रॉ केली तर इथे काहीतरी अँगल येतोय, म्हणजे बी पॉइंटला थिटाची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे. पण व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिफ्लेक्शन, डिफ्लेक्शनची आपली डेफिनेशन काय, इट इज डिफाईन ॲज it is vertical distance between original shape and deflected shape of beam. मग लक्ष द्या, आता ह्या पॉइंटला, पॉइंट बी ला, एकदम एक्झॅक्टली पॉइंट बी ला माझं व्हर्टिकल डिस्टन्स येत नाही, म्हणजे मी इथं म्हणू शकतो y ची व्हॅल्यू माझी काय 0 आहे. काय 0 आहे. लक्ष द्या मग आता इकडे लक्ष द्या. मग मी इथे असं म्हणेल ऍट, आता मला सांगा ओरिजिनला x ची व्हॅल्यू काय, मी स्टार्टिंगला सांगितलं ओरिजिन हा असा पॉइंट असतो की त्या पॉइंट पासून डिस्टन्स मोजायला सुरुवात होते. समजा हा ओरिजिन आहे तर इथून डिस्टन्स मोजायला तुमची सुरुवात होणार, म्हणजे ओरिजिनला 0 असते एक्स ची व्हॅल्यू. इथं असं लिहिलं मी ऍट, पहिली माझी बाउंड्री कंडिशन काय आहे, ऍट एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करावं लागेल, पुट इन इक्वेशन. आता सांगा वाय कुठे दिसतोय, इथं दिसतोय, एक्स कुठे दिसतोय, इथं दिसतोय, पण याच्यामध्ये वाय दिसतोय का, नाही, याचा काही संबंध नाही. इक्वेशन पुट इन इक्वेशन 3. मग आता 3 इक्वेशन मध्ये आपण वाय ची व्हॅल्यू 0 टाकली, एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली, तर हा पूर्ण 0 होतो, हा पूर्ण 0 होतो, हा पूर्ण 0 होतो. आणि मी तुम्हाला मॅकॅल्यूज मेथडचा रूल सांगितला की ब्रॅकेटचं उत्तर जर निगेटिव्ह आलं किंवा 0 आलं तर त्याला कन्सिडर करायचं नाही, इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉवर. पॉवर काय पण असो, 2 3 4 5, ब्रॅकेटचं उत्तर जर निगेटिव्ह आलं किंवा 0 आलं तर तुम्हाला ते कन्सिडरच करायचं नाही. मग 0 - 2 होतं, कट झालं. 0 - 5 होतं, कट झालं. म्हणजे सगळं 0 झालं तर तुमचं या केसमध्ये C2 इज इक्वल टू 0 येणार. आणि तुम्हाला जर कॅल्क्युलेशन वाचवायचे असतील तर मोस्ट ऑफ केस मध्ये सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये पहिल्या कंडिशननी C2 ची व्हॅल्यू ऑलवेज 0 येणार. ओके, सिम्पली सपोर्टेड बीम सांगतोय मी, दुसऱ्या बीमला हे अप्लाय नका करू. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. ओके, आता नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, आपल्याला सेकंड बाउंड्री कंडिशन यूज करायची. पहिली बाउंड्री झाली, आता दुसरी बाउंड्री डायरेक्ट ए पॉइंटला येईल. मग ओरिजिन पासून ए पॉइंटचं डिस्टन्स, एक्सचं डिस्टन्स किती येणार, टोटल डिस्टन्स येणार. मग ऍट एक्स इज इक्वल टू टोटल डिस्टन्स किती आहे ओरिजिन पासून तर ए पॉइंट, आता बाउंड्री एच आहे ना, मग ए ला टोटल डिस्टन्स किती ओरिजिन पासून एक्स च, 6 3 9 2 11 मीटर. देन y इज इक्वल टू, परत ए पॉइंटला y ची व्हॅल्यू काय येते 0 येते. आणि हे सगळं मला कुठं पुट करायचंय, पुट इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये पुट करायचंय. मग बघा याच्यात पुट करा, काय ei0 इज इक्वल टू 7.36 इंटू 0 चा क्यूब डिवायडेड बाय 6 प्लस, सॉरी 0 ने येणार, आता एक्स ची व्हॅल्यू किती 11, 11चा क्यूब येईल, 11चा क्यूब डिवाइड बाय 6 प्लस C1 इंटू 11, C2 माझा 0च आहे, मायनस 5 इंटू 11 मायनस 2 चा क्यूब डिवायडेड बाय 6 मायनस 2 इंटू 11 मायनस 5 चा रेस टू 4 डिवायडेड बाय 24. ओके, मग आता तुम्ही कॅल्सी हातात घ्यायचे. कॅल्सी मध्ये तुम्हाला शिफ्ट सॉल्व करता येतं. कॅल्सी मध्ये शिफ्ट सॉल्व करायचं आणि फायनल उत्तर आपल्याला काढायचंय. हे सगळं कॅल्सी मध्ये टाका आणि उत्तर काढा. मी पण टाकतो. बघा एका साइडला आपल्याला 0 करावं लागेल, इज इक्वल टू ब्रॅकेट व्यवस्थित टाका फक्त. आणि भरपूर साऱ्या मुलांना कॅल्सीवर उत्तरच काढता येत नाही, तर तो गंभीर विषय मित्रांनो, त्याला तुम्हाला सॉल्व करावंच लागेल. नाहीतर एक लेक्चर मी तुमचं कॅल्सी कसं यूज करायचं त्याच्यावरही घेऊ शकतो. अशी जर आपली परिस्थिती असेल तर 11 - 2 9 होता, त्याचा क्यूब डिवायडेड बाय 6
डिवायडेड बाय 6 मायनस 2 इंटू 11 वजा 5 6 होता रेस टू 4 डिवायडेड बाय 24. शिफ्ट ब्रॅकेट कंप्लीट करावं लागेल. शिफ्ट सॉल्व इज इक्वल टू, बघा माझं उत्तर -83.38 आलंय. C1 चं उत्तर माझं आलंय -83.38. तुमचं काय आलंय एकदा चेक करा. माझं उत्तर -83.38 आलंय. तुमचं काय आलंय चेक करा. बरोबर, माझा आन्सर बरोबर आहे, तुमचं पण आन्सर बरोबरच यायला पाहिजे. मग आता आपल्याकडे C1 आणि C2 झाला. C1 आणि C2 आपल्याकडे झाला. मग आता आपली 8 नंबरची स्टेप काय बघा. C1 आणि C2 आल्यानंतर आपलं 90% काम होऊन जातं. आपल्याला फक्त आता व्हॅल्यूज पुट करायचे. मग आता आपल्याला काय करायचंय, पुट C1 and C2 in equation 2 and 3 and write final slope and deflection इक्वेशन. आपल्याला काय करायचंय, C1 आणि C2 च्या व्हॅल्यू C1 आणि C2 च्या व्हॅल्यू याच्यात पुट करायचंय, 2 आणि 3 मध्ये पुट करायचे आणि फायनल स्लोप अँड डिफ्लेक्शन इक्वेशन आपल्याला लिहायचे. मग आपलं इक्वेशन नंबर 2 काय येईल बघा, हे इथंच दिसतंय, ते तसंच लिहायचं. EI dy by dx is equal to plus 7.36 x चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. C1 ची व्हॅल्यू माझी काय आली -83.38 बरोबर. -83.38 मायनस 5 इंटू x मायनस 2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस 2 इंटू x मायनस 5 चा क्यूब डिवायडेड बाय 6 डिवायडेड बाय 6. बरोबर आलं का बघा. हा झाला C1 ची व्हॅल्यू झाली, मायनस ची व्हॅल्यू झाली आणि ही इकडं ही व्हॅल्यू झाली. याला मी इक्वेशन काय नाव देतो, इक्वेशन ए नाव देतो. ओके, हे झालं माझं कोणतं इक्वेशन, dy बाय dx म्हणजे तुमचं कोणतं इक्वेशन झालं सांगा. dy बाय dx म्हणजे तुमचं स्लोपचं इक्वेशन झालं. dy बाय dx म्हणजे कोणतं इक्वेशन झालं, आपलं स्लोपचं इक्वेशन झालं. मग आता नेक्स्ट इक्वेशन 3 मध्ये 3 कोणतं हे मग असलं तसं लिहायचं. EI y is equal to plus 7.36 x चा क्यूब डिवाइड बाय 6 मायनस 83.38 इंटू x. आता C2 ची व्हॅल्यू 0 च आहे. C2 ची व्हॅल्यू 0 आहे. मग 0 लिहायचा नाही लिहायचा तुमच्या मनावर आहे. तुम्हाला 0 आवडत असेल तर लिहून घ्या. मला नाही आवडत, मी नाही लिहत. x मायनस 2 चा क्यूब डिवायडेड बाय 6 मायनस 2 इंटू x मायनस 5 रेस टू 4 डिवायडेड बाय 24. याला मी इक्वेशन बी नाव देतो. आता ए आणि बी माझे फायनल कोणते इक्वेशन झाले, स्लोप आणि डिफ्लेक्शन इक्वेशन झाले. आता माझं 95% काम झालं, 98% सुद्धा काम तुम्ही म्हणू शकता. आता फायनल आपल्याला काय काढायचंय, स्लोप आणि डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचंय. ओके, आता बाकीच्याशी मला काही घेणं देणं नाही. आता मला डायरेक्ट उत्तर काढायचे. लक्ष द्या. आता उत्तर काढायच्या अगोदर, आन्सर काढायच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, EI चं कन्वर्जन करावं लागेल. आपल्याला EI वेगवेगळ्या युनिट मध्ये दिलेले, आपल्याला EI चं कन्वर्जन करावं लागेल. मग स्टेप नंबर 9 आपली शेवटची राहणार आहे. स्टेप नंबर 9 आपली लास्ट स्टेप असणार आहे. फाइंड स्लोप अँड डिफ्लेक्शन. मग हे फाइंड आउट करण्याच्या अगोदर आपल्याला ई ला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. ई किती आहे, 200 जीपी आहे, म्हणजे 200 इंटू 10⁻³ न्यूटन पर एमएम स्क्वेअर. आय ची व्हॅल्यू किती आहे, 1 इंटू 10⁸ mm⁴. मला काय लागतो, ई इंटू आय लागतो, म्हणजे 200 इंटू 10⁻³ इंटू 1 इंटू 10⁸. 6 किती उत्तर आलं, 8 आणि 2 10 आणि 1 11 12 13. 2 इंटू 10⁻13 आलं का चेक करा. 2 इंटू 10⁻13 आला का चेक करा. 210⁻³ इंटू 1 e⁸. 2 इंटू 10⁻13 म्हणजे माझं EI चा आन्सर काय आलं, 2 इंटू 10⁻13 न्यूटन डॉट एमएम स्क्वेअर. पण मला न्यूटन डॉट एमएम स्क्वेअर मध्ये नाही पाहिजे, मला किलो न्यूटन डॉट मीटर स्क्वेअर मध्ये पाहिजे. सर असं तुम्ही का म्हणताय, मित्र आपल्याला लोड किलो न्यूटन मध्ये दिलाय, डिस्टन्स मीटर मध्ये दिलंय,
म्हणजे हा पण किलो न्यूटन आणि मीटरच्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. मग न्यूटन mm स्क्वेअरला किलो न्यूटन डॉट मीटर स्क्वेअर मध्ये करताना इंटू 10⁻⁹ घेता. आता तो कसा आला मी तुम्हाला सांगतो बघा. न्यूटनचं किलो न्यूटन मध्ये करताना आपण काय घेतो, इंटू 10⁻³ घेतो आणि mm स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये करताना 10⁻⁻6 घेतो. म्हणजे याचं उत्तर किती आलं बघा, कॅल्क्युलेट करा. 10⁻³ - 6 - 9 होतं. मग तुम्ही असंही लक्षात ठेवलं तरी चालेल किंवा डायरेक्ट कन्सेप्ट थ्रू केलं तरी चालेल. आपला आन्सर किती येत आहे, 20 इंटू 10⁻³ किलो न्यूटन डॉट मीटर स्क्वेअर. हे माझं EI चं उत्तर आलं. मला EI याच फॉर्मॅट मध्ये पाहिजे तरच माझं उत्तर येणार आहे. EI मला याच फॉर्मॅट मध्ये पाहिजे. मग आता लक्ष द्या, EI आपल्या या फॉर्मॅट मध्ये आल्यानंतर आपल्याला काय काढायचंय, स्लोप डिफ्लेक्शन ऍट C काढायचंय. मग मी इथे लिहितो फाइंड डिफ्लेक्शन ऍट C. मग C पॉइंटला डिफ्लेक्शन काढायचं असेल तर ओरिजिन पासून C पर्यंतचं डिस्टन्स मला घ्यावं लागेल. मग x ची व्हॅल्यू काय आहे ओरिजिन पासून C पर्यंत, 2 आणि 3 5 मीटर अँड y इज इक्वल टू yc. पुट कोणत्या इक्वेशन मध्ये करावं लागेल सांगा. आता हे स्लोपचं इक्वेशन आहे, हे डिफ्लेक्शनचं इक्वेशन आहे. आपल्याला काढायचंय डिफ्लेक्शन. मग कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करू, A का B मध्ये? B मध्ये पुट करू. पुट इन इक्वेशन B. मग B इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करायचंय. मग EI इंटू YC इज इक्वल टू, आता x च्या जागी काय पुट करायचा, 5 प्लस 7.36 इंटू 5 चा क्यूब डिवायडेड बाय 6 मायनस 83.38 इंटू 5 मायनस 5 इंटू 5 मायनस 2 चा क्यूब डिवायडेड बाय 6 मायनस, आता 5 मायनस 5 0 होतं, हे मी घेतच नाही, उगाच डॉंकी वर्क करतच नाही. YC इज इक्वल टू काय, डायरेक्ट आन्सर सांगा मला. कॅल्सीवर घ्या, YC ची व्हॅल्यू सांगा पटकन. 7.36, YC ची व्हॅल्यू सांगा. 7.36 इंटू 5 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 6 मायनस 83.38 इंटू 5 मायनस 5 इंटू 5 मायनस 2 चा 3 चा क्यूब डिवायडेड बाय 6. तुमचं उत्तर मायनस 286.06 आलं का बघा. 286.067 अपॉन EI मायनस 286.06 अपॉन EI आलं का, चेक करा. ठीक आहे, बरोबर उत्तर असेल, क्रॉस चेक करून घ्या. आता मला YC मध्ये EI पुट करायचं आहे मायनस 286.067. EI ची व्हॅल्यू काय तुमची, EI ची व्हॅल्यू काय, 20 इंटू 10⁻³ मग सांगा आता YC चं उत्तर किती आलं. YC इज इक्वल टू मायनस 0.0143 मीटर. परत एकदा कॅल्क्युलेट तुम्ही करू शकता, परत एकदा क्रॉस चेक करून घ्या. 7.36 इंटू 5 चा क्यूब डिवायडेड बाय 6 मायनस 83.38 इंटू 5 मायनस 5 इंटू 3 चा क्यूब डिवायडेड बाय 6 बरोबर आहे, डिवायडेड बाय 20⁻³ बरोबर आहे. ओके, मग YC आता MM मध्ये किती येईल, याला गुणिले किती करता, 1000 करा. याला गुणिले 1000 करा, कारण की 1000 mm म्हणजे 1 मीटर असतो. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, मायनस 14.30 mm. मायनस 14.30. आता मायनस साइन इंडिकेट डाऊनवर्ड डिफ्लेक्शन. त्याचा काही एवढा मनावर नका घेऊ की जर मायनस आलं म्हणजे काय, तर काही फरक पडत नाही. इट इंडिकेट्स डाऊनवर्ड डिफ्लेक्शन. ठीक आहे, बरोबर आले. मग मायनस साइन तुम्ही लिहा किंवा मायनस साइन कॅन्सल करून फक्त हे लिहा. दोघांपैकी एक कोणतं तरी तुम्ही लिहू शकता. ओके, म्हणजे डिफ्लेक्शन ऍट C आलं. आता स्लोप ऍट D काढायचं आहे. मग आता नेक्स्ट मी काय म्हणतो इथं, फाइंड स्लोप
ऍट डी. मग आता बघा लक्ष द्या, आता आपल्याला डी पॉइंटला स्लोप काढायचा आहे. मग सर डी पॉइंटला जर स्लोप काढायचा असेल तर मी कोणतं इक्वेशन घेऊ सांगा. इक्वेशन नंबर ए घेऊ का बी घेऊ? बोला, ए घेऊ का बी घेऊ? ए घ्यावा लागेल. मग ए इक्वेशन मध्ये स्लोप ऍट डी काय येईल बघा, ऍट एक्स इज इक्वल टू. मग आता बघा लक्ष द्या, एकदा आपले फायनल इक्वेशन तयार झाले ना पोरांनो, तर एक्स ची व्हॅल्यूच ओरिजिन पासून टाकावं लागते. म्हणजे ज्या पॉइंटला आपल्याला डिफ्लेक्शन किंवा स्लोप विचारलंय ना, त्या पॉइंटला फक्त एक्स चीच व्हॅल्यू चेंज होणार, बाकी सगळं सोपं, बाकी सगळं तेच. मग आता मला सांगा, ओरिजिन पासून डी पॉइंटला आपल्याला स्लोप काढायचा आहे. मग ओरिजिन पासून डी पॉइंटचा डिस्टन्स किती आहे सर? 2 मीटर आहे. आणि त्या केस मध्ये थिटा इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू थिटा डी माझा होणार. ओके, मग हे कुठं का पुट करायचंय मला? पुट इन इक्वेशन ए. कुठं पुट करायचंय? इक्वेशन ए मध्ये पुट करायचंय. मग बघा, याच्यामध्ये जर मी पुट केलं ei dy बाय dx च्या ऐवजी मी काय लिहितो इथं? थिटा डी लिहितो इज इक्वल टू, आता याच्यात एक्स ची व्हॅल्यू मला 2 पुट करायची, प्लस 7.36 इंटू 2 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस 83.38 मायनस, आता 2 मायनस 2 0, मला घ्यायची गरज नाही, उगाच डॉंकी वर्क करायचं नाही. 2 मायनस 5 मायनस 3, ब्रॅकेटचं उत्तर मायनस आलं का घ्यायचं नाही, उगाच डॉंकी वर्क करायचं नाही. म्हणजे एवढंच येईल माझं. म्हणजे थिटा डी ची व्हॅल्यू आपली काय आली चेक करा. थिटा डी ची व्हॅल्यू काय आली? 7.36 इंटू 2 चा स्क्वेअर 4 होतो, बरोबर ना? 2 गुणिले 2 किती होता? 4 होता. ते पण कॅल्क्युलेट करावं लागतं आपल्याला. 83.38. ओके, म्हणजे युअर आन्सर विल बी मायनस 68.66 डिवायडेड बाय EI. डिवायडेड बाय EI. मग आता लास्टला उरलं काय पोरांनो? फक्त EI ची व्हॅल्यू पुट करायची. मग आता EI ची व्हॅल्यू काय तुमच्याकडे? EI ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 20 इंटू 10⁻³ आहे ना. मग इथं मायनस 68.66 डिवायडेड बाय 20 इंटू 10⁻³ म्हणजे थिटा डी माझा काय आला बघा. ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर थिटा डी काय आला? आन्सर डिवायडेड बाय 20⁻³ थिटा डी काय आला? मायनस 3.433 इंटू 10⁻³ आणि युअर आन्सर विल बी इन रॅडियन. मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, युनिट द्यायचं विसरायचं नाही. युनिट द्यायला आपण विसरलो तर एक्झामिनर आपल्याला विसरतो. कशाला? तुम्ही म्हणाल सर आम्हाला काय फरक पडत नाही. मित्रा, 1 मार्क द्यायला विसरतो. म्हणून आपल्याला युनिट कंपल्सरी द्यायचे. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर युनिट रॅडियन मध्ये येतं. तुम्हाला त्याला डिग्रीत कन्वर्ट करायचं, तुम्ही 180 अपॉन पाय करून त्याला डिग्रीत कन्वर्ट करू शकता, किंवा डिग्री टू रॅडियन करायचं असेल तर पाय बाय 180 करून तुम्ही तेही करू शकता. ओके, पण गरज नाही तशी. त्यांनी स्पेशली मेन्शन केलं असेल की तू मला उत्तर डिग्री मध्येच सांग, तेव्हा याला 180 अपॉन पाय मल्टिप्लाय करायचं, ते कन्वर्जन आहे रॅडियन टू डिग्री मधलं, कन्वर्ट करायचं, उत्तर लिहायचं. आता सध्या पुरता फायनल आपले हे उत्तर आले. मायनस साइन अगेन इट इज इंडिकेट डाउनवर्ड. ओके, कळतंय का मला सांगा? ओके, आशा करतो आजचं लेक्चर तुम्हाला कळालं असेल. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कॅन्टिलिव्हर बीमचं न्यूमरिकल घेऊ. ही कॅन्टिलिव्हर बीम आला तर मॅकल्यूज मेथडने कसं सॉल्व्ह करायचं. ओके, बाय बाय.